नमस्कार, मी अभिलाषा एके मराठी कॉर्नरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. नेहमी फणसाची भाजी करून खूप कंटाळा आला होता, म्हणून काहीतरी म्हटलं वेगळं करावं. त्यासाठी हे बघा इथे मी कच्चे गरे मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि त्याच्यामध्ये 4 मिरच्या, 1 इंच आलं, लसणीच्या पाकळ्या 4, 1 कांदा आणि ही कोथिंबीर, हे सगळं बारीक वाटून घ्यायचं. हे बघा इथे बारीक वाटून घेतलेलं गऱ्याचं मिश्रण मी आता एका बाउलमध्ये काढते. अशा प्रकारे एका बाउलमध्ये मी काढून घेतलं आहे. त्यामध्ये 4 चमचे रवा टाकते आणि त्याच्यामध्ये 2 चमचे नाचणीचं पीठ टाकते. अशा प्रकारे मी त्याच्यात रवा आणि नाचणीचं पीठ टाकून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पाव चमचा हळद, इथे हळद टाकल्यानंतर मी पाव चमचा हिंग टाकलेला आहे, अर्धा चमचा त्याच्यामध्ये मीठ जाणार आहे आणि हे एका लिंबाचा रस जाणार आहे आतमध्ये. हे थोडं जरा एकजीव करून घेते. अशा प्रकारे मी चमच्याने एकजीव करून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, हे सगळं एकत्र करून छान मिक्स करून घेतलं आहे. हे बघा अशा प्रकारे छान सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आणि आता एका पॅनमध्ये मी तेल ओतून 2 चमचे तेल ओतले आणि एका छोट्या चमच्याच्या सहाय्यानं गोळे पॅनमध्ये ठेवून त्याला वरून प्रेस केलं चमच्यानं, त्याला टिक्कीचा शेप दिला. अशा प्रकारे मी ह्या सगळ्या टिक्क्या पॅनमध्ये तेलावर फ्राय करून घेते. हे बघा अशा प्रकारे मी टिक्क्या सगळ्या तयार केलेल्या आहेत आणि त्या लालसर होईपर्यंत फ्राय करून झाल्यानंतर मी हे बघा असे पलटून घेतलेले आहे. छान आपल्या टिक्क्यांना लालसर सोनेरी रंग आलेला आहे आणि ह्या तयार झालेल्या आहेत आपल्या कच्च्या फणसाच्या गऱ्यापासून टिक्क्या. हे बघा बाहेरून छान कुरकुरीत झालं आहे आणि आतून छान शिजल्या गेलेल्या आहेत. रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.